आता काय आहे, बरेच दिवस एक पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणायची, अहो काय माझ्यासाठी काहीतरी खरेदी करा, सोनं खरेदी करा. आता एकतर सोन्याचे भाव एवढे वाढलेत, बरं असू द्या, तरी सुद्धा पतिदेवांच्याकडे बरेच दिवस पैसे काही आले नाहीत. आणि एके दिवशी अचानक त्यांच्याकडे पैसे आले आणि त्यांनी ठरवलं आपण आपल्या पत्नीला काय करायचं तर सरप्राईज द्यायचं, अचंबित करायचं. म्हणून ते सोनाराच्या दुकानामध्ये गेले आणि सोनारांना सांगितलं, बाबा मला सोनं हवंय. आता पत्नी काय मागत होती महाराज? सोनं मागत होती. पतिदेवही गेले सोनाराच्या दुकानात आणि सोनार दादांना सांगितलं, दादा सोनं पाहिजे. म्हणले किती हवंय? म्हणले 5 तोळे सोनं द्या. सोनार दादानं सोन्याचं बिस्किट काढलं, 5 तोळे वजना इतका सोन्याचा तुकडा मोडला, तराजूमध्ये तोलला आणि डबीमध्ये भरला. पैसे घेतले आणि ती डबी यजमानांच्या हातामध्ये दिली. ती डबी घेतली आणि ते गृहस्थ घरी आले धावत पळत. आल्याबरोबर पत्नीला हाक मारायला लागले, अगं ऐकलं का, धावत ये, पळत ये, हातातलं काम सोडून ये. पत्नीनं सुद्धा हातातलं काम सोडलं आणि ती धावत पळत पतिदेवांच्याकडे आली. विचारलं काय? म्हणले डोळे झाक. पत्नीनं डोळे झाकले. हात पुढे कर. पत्नीनं हात पुढे केला. त्यांनी खिशातून ती डब्बी काढली आणि पत्नीच्या हातावर ठेवली. तिनं डबीवरून ओळखलं नक्कीच काहीतरी सोन्याचा दागिना असेल. म्हणून तिनं डबी उघडून बघते तर काय, सोन्याचा तुकडा आहे. ते म्हणले हे काय आहे? अगं तूच म्हणत होती ना सोनं करा, सोनं करा, सोनं करा, म्हणून तुझ्यासाठी तब्बल 5 तोळे सोनं खरेदी केलंय. तिनं कपाळावर मारून घेतलं. अहो म्हटली, नाकात अडकवू का, कानात घालून फिरू का, गळ्यात अडकवून फिरू, नेमकं मी काय करू? अगं तूच सोनं खरेदी करा म्हणत होती ना. अहो सोनं खरेदी करा म्हणजे सोन्याचे दागिने खरेदी करा. तसं भगवान परमात्म्यानं बऱ्याच जीवांना दिलाय तो नुसता सोन्याचा तुकडा आहे. आम्ही बाला काय दिला देवानं? सोन्याचा तुकडा दिला. पण तुम्हा आम्हाला सोन्याचा तुकडा नाही दिला तर दागिने दिले. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. देवानं तुम्हा आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचे उपकार आहेत. इंद्रिय दिली, सगळी इंद्रिय दिली. विचार करा, आमचे गुरुजी विनोदानं बोलतात, कोरोना आल्यानंतर लोकांना कळालं देवानं कान कशासाठी दिले ते. बऱ्याच लोकांना वाटायचं महाराज कानाचं काय काम आहे? म्हणजे नुसतं ऐकायचं, मग छिद्र दिलं असतं तरी चाललं असतं. देवाला माहिती होतं पुढं कोरोना येणार आहे आणि कोरोना आल्यानंतर मास्क घालावं लागणार आहे आणि ते मास्क कुठं अडकवायचं म्हणून हे कान दिले देवाने. विचार करा, असे कान दिले नसते तर स्क्रू मारावे लागले असते मास्क अडकवण्यासाठी. हा देवानं म्हणून याच्याकरता ऐका. परंतु अलीकडे काय आहे महाराज, समाजाची एक वृत्ती होऊन बसली आहे. हे काय आहे? कलियुग आहे. कितीही आपण संतांच्या अभंगातून शास्त्राची प्रमाणं देऊन कितीही लोकांना काही गोष्टी सांगितल्या तरी समाजाला त्याची किंमत कळत नाही. आणि सध्या काय आहे, कोणत्याही वस्तूची किंमत समाजाला पैशात मोजायची सवय लागली आहे. पैसे जास्त म्हटलं की वस्तू भारी, 1 नंबर वस्तू. हा आमच्या माता भगिनी साडी जर अंगावर घालून आल्या तर त्यांची चर्चा असते, कसली साडी आहे काय त्यातलं कळत नाही, पण त्या म्हणणार कितीची आहे? तब्बल 5,000ची साडी आहे. म्हणजे किमतीवरून काय ठरवलं जातं? भारी ठरवली जाते. आमचे गुरुजी विनोदानं दृष्टांत द्यायचे. लग्न जमल्यानंतर आमच्या भागामध्ये नवरदेव नवरीचे काय करतात तर ते कपड्याची शॉपिंगसाठी एकत्र येतात आणि मग ते ठरलेलं असतं. इकडून नवरदेवाच्या आईनं सांगितलेलं असतं, पिंट्या काय
पोरीनं जर चांगली साडी काढली की तू ही कच्ची कपडे काढू नको, भारी कपडे काढ, हे ठरलेलं असतं. असेच गेले एका मारवड्याच्या दुकानामध्ये. मग नवरदेवानं सांगितलं दाखवा कपडे. चला, आता ते ठरलेलं होतं, आईनं तिकडून फुगवून पाठवलेलं होतं. दाखवा म्हटले कपडे. त्या सेल्समननं कपडे दाखवायला चालू केले. कसा मीटर आहे म्हणले, 500 रुपये मीटर. याच्यापेक्षा भारी दाखवा म्हणले. 1000 रुपये मीटर, 2000, 3000, 4000. शेवटी सेल्समननं एक शेवटचा तागा टाकला आणि सांगितलं 5000 रुपये मीटर कपडा आहे, याच्यापेक्षा भारी कपडा आमच्या दुकानात नाही. नवरदेव म्हणले मला इथं पसंत नाही, चला पुण्याला. ते सगळेच पुण्याला निघाले महाराज, सगळे बाहेर निघायला लागले. पण दुकान होतं मारवड्याचं. आणि लक्षात ठेवा, गिराईक माघारी जाऊ देईल तो मारवडी कुठला? मारवडी गिराईक माघारी जाऊ देत नाही. विचारलं का हो मालक, का निघालात? ते नवरदेवाचे सासरे होणारे जे होते ते म्हणले आमच्या नवरदेवाला तुमच्या दुकानातली कपडे पसंत नाहीत. का पसंत नाही आणि काय पसंत नाही? म्हणले 5000 रुपये मीटर पेक्षा भारी कपडा तुमच्या दुकानात नाही. म्हणले कोण म्हणलं? म्हणले तो तुमचा सेल्समन म्हणाला. हाक मारली त्याला, रामो. तो सेल्समन धावत पळत आला आणि यांनी डोळे मिचकवले त्याला. आता त्याला कळालं, अरे तुला माहित नाही का, रात्रीच सुरतवरून आपल्या गोडाऊनमध्ये कंटेनर खाली झालंय, जा तिथून कपड्याचा तागा घेऊन ये. आता रामूला माहिती होतं आपलं कुठं गोडाऊन नाही. कोरोनामध्ये 3 वर्ष दुकान बंद होतं. काही तागे धूळ खात माळ्यावर पडलेत. हा गेला, शिडी लावली माळ्याला, माळ्यावरचा तो तागा काढला, व्हॅक्यूम क्लीनरनं त्याच्यावर हवा मारली, सगळी धूळ बाजूला काढली, आणून ठेवलं नवरदेवाच्या पुढं आणि शेठजींच्या पुढं. नवरदेवानं विचारलं हा कसा कपडा आहे? शेठजी म्हणले हा इथला तिथला नाही, थायलंडचा कपडा आहे. हा ना, 20,000 रुपये मीटरचा कपडा आहे. ते म्हणले काढावर लगेच कपडा. कपडा होता 500 रुपये मीटरचा आणि 3 वर्ष धूळ खात पडला होता. पैसे जास्त म्हटलं की कपडा भारी, पैसे जास्त म्हटलं की वस्तू भारी. आणि मी विनोदानं म्हणत असतो, अलीकडं असं चाललंय, पैसे जास्त म्हणलं की महाराज भारी. अवघड झालंय महाराज. कशावरून लोकांनी काय ठरवावं? गाडी मोठी म्हणून महाराज भारी, असणारी बॉडी मोठी म्हणून महाराज भारी. कशावरून ठरवावं महाराज? जाऊ द्या. तसं समाजाला पैशामध्ये किंमत सांगितल्याशिवाय कळत नाही. म्हणून ऐका, देवानं काय दिलंय? गणित करा. चला, देवानं 2 डोळे दिलेत. एका डोळ्याची किंमत 3 कोटी रुपये आहे. विकायचं असलं तर आपल्याकडे गिराईक आहे. एका डोळ्याची किंमत किती आहे? 3 कोटी रुपये आहे. देवानं किती डोळे दिलेत? 2 डोळे दिलेत. 6 कोटी रुपये किंमत आहे महाराज डोळ्यांची. देवानं 32 दात दिलेत. 32 दात. ते जर पडले ना, तर जर फायबरचा बसवायचा असेल तर 2500तच आपल्या अकलूजमध्ये बसवून देतात. 2500तच. पण ओरिजिनल बसवायचा असेल तर 14,000 रुपये किंमत आहे एका दाताची. 14,000 गुणवले 32. गणित करून घ्या. आपल्याकडे तेवढा वेळ नाही. देवानं काय दिलंय हे आपला विषय चाललाय. आता ऐका, देवानं 2 किडन्या दिल्यात. एका किडनीची किंमत 2.5 लाख रुपये आहे. काढायचे वेगळे, बसवायचे वेगळे, बरं का? 5 लाख रुपये किमतीच्या किडन्या ऑल असतो आपल्या शरीरामध्ये. 7.5 लाख रुपये त्याची किंमत आहे. चेन्नईला हे सगळे अवयव म्हणून एक दुसरा दृष्टिकोन. आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांनी आपले इतक्या महागा मोलाचे सगळे अवयव दान दिलेत. आणि लक्षात ठेवा, या जगतामध्ये पैसा दान देणारी लोक भरपूर असतील. या जगतामध्ये अन्नदान देणारी लोक भरपूर असतील. वस्त्रदान देणारी लोक भरपूर असतील. आणि याच्या पुढेही जाऊन सांगतो, या जगतामध्ये सुवर्णदान देणारी लोक मिळतील. परंतु या जगतामध्ये स्वतःचे अवयव दान देणं म्हणजे दुसऱ्या जीवाला जीवदान देणं. किती लोकांना जीवदान दिलं? म्हणजे सांगितलं की त्यांचे प्रत्येक अवयव सेफ होते. कोणताच आजार नव्हता, ना BP ना शुगर. प्रत्येक अवयव सेफ. आणि त्या प्रत्येक अवयवाचा एका व्यक्तीला जरी उपचार झाला तर 7 लोकांना जीवदान मिळालं महाराज. 7 लोकांना पुन्हा जीवदान. म्हणून अवयवदान देणं ददीच बाबांनी दिले होते. आपले अस्थी वत्रासुराला मारण्यासाठी
त्या अस्थिपासून वज्रास्त्र नावाचं अस्त्र निर्माण होणार होतं. तर स्वतःचे त्या ठिकाणी कर्णानं आपले दात ब्राह्मणाला पाडून दान दिले होते. म्हणून अवयवदान. खरोखर याच्या पलीकडे जाऊन सांगतो देवानं काय दिलंय. एक शेवटचं सांगतो आणि पुढच्या मुद्द्यांकडे येतो. ऐका, अलीकडच्या काळामध्ये केमिकलच्या वापरामुळे आपल्यासारख्या तरुण मुलांच्या डोक्यावरची केस निघून जातात. मग ते आम्हाला अलीकडं बरं दिसत नाही म्हणून आम्ही काय करतो, दवाखान्यामध्ये जातो, हेअर ट्रान्सप्लांट. तिथं गेल्यानंतर एक केस उगवायचा खर्च महाराज 360 रुपये आहे महिन्याचा. एक महिन्याला एक केस उगवण्याचा खर्च किती आहे? 360 रुपये आहे. ब्रह्मांड नायक परमात्म्यानं 3.5 कोटी केस फुकट दिलेत शरीरावर. 1 रुपया सुद्धा उगवण्यासाठी घेतला नाही. किती आहेत? 3.5 कोटी आहेत. हां, कमी भरले तर बघा, मोजून बघा. हां, एक केस कमी भरणार नाही आहे. आणि त्यालाच गुणवले 360 रुपये जर केलं तर देवाला 10%च महागारी द्या. आपल्या 10 पिढ्याची कमाई नाही. म्हणून ऐका, देवाचे पहिले उपकार या मनुष्य देहावर आहेत. दुसरं